उन्हाचं पाणी केलं ह्या माय बाप ह्या गोष्टीसाठी आपल्याला काय माय बाप विठाला विठा जीवाची मागणी आपला विषय झाला मागणी पर प्रकरण आहे लक्ष देऊन ऐका वेळ कमी चेंडू कमी धावाचे असतात माय बाप वेळ कमी आहे बाबा आपल्याकडे तसं आयुष्यच कमी अल्प आयुष्य मानव ध्येय शुद्ध गलिले ते अर्धरात्र खाये एक तर मायबाप आयुष्यच कमी आहे आता तिकडे जात नाही विस्तार आणखी वाढेल मायबाप आणि खऱ्या अर्थाने जीव हा मागत राहतो मायबाप पण जीवाला काही मागावं कारण जीवाकडे सारा विवेक नाही मायबाप म्हणून तो काही मागतो मायबाप परंतु आता ही मागणी जी आहे ना म्हणून मायबाप मागणारे सामान्य नाही मागणारे शांतिगमन आत्मराज आहेत बरे मागतात कुणाकडे एकतर महाराज आपण कुणाकडे मागतोय आणि कुणाकडे मागतोय आणि काय मागतोय हे भान असणं महत्वाचं म्हणजे मागणी पूर्ण होते विठाला मागत असताना तो देणारा ते समर्थ आहे का परत ती मागणी मागल्यानंतर आपली खऱ्या अर्थाने मागणी बंद व्हावा याला पूर्णत्व म्हणतात बरं का याला पूर्ण मागणी म्हणतात मागणी मागल्यानंतर आपली मागणी थांबवावी का वाढावी मागणीला पूर्ण विराम हो त्यावेळेस ती मागणी यथार्थ मागणी बरं का पण मागणी जर वाढत असेल तर मग घोटाळा होतो कसा एक दृष्टांत सांगतो सिद्धांत समजल विठाला विठा मला जाणार नाही कारण कसं पुढची डुटी आणाय नको कारण माय बाप पुढचं पाहून काय आपण हे केलं पाहिजे ना लय खोली गेल्यावर महाराज लय अवघड असतं का नाही आणि खोली ही महत्वाची आहे बरं का खोली सुद्धा महत्वाची तिथपर्यंत जावंच लागेल आपल्याला पण सांगायचा विषय असा माय बाप सार गर्भित अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे विठाला विठा आपल्या गावासारखं असणारं एक सुंदर असणारं भाग परिसर माय बाप आणि त्या भागामध्ये एक भगवंताचा भक्त होता सेवेकरी होता आणि भक्त म्हणलं ना माय बाप बर का भक्ता लागी देव करुणिधी संसार माय बाप कारण खऱ्या अर्थाने भक्ताला देव संसार करून देत नाही का देत नाही संसार करून कारण संसार असा आहे माय बाप बर का संसार कसा आहे माहिती ना जसं तुम्ही सांगा पाण्यामध्ये एखादा व्यक्ती पडला जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत पाणी त्याला हात ओढतं है ना अनुभव आपल्याला कमीत कमी अनुभव प्रमाण तरी असेल ना अनुभव नसला तरी पहा पाणी असं आहे जोपर्यंत आपल्यामध्ये जीव आहे तोपर्यंत पाणी आपल्याला आतमध्ये ओढतं आणि आपल्याचा जीव निघून गेला शरीरातला की मायबाप ते बाहेर ढकलतं फुगून आले काटाला आले कधी जीव निघून गेल्यानंतर संसार जसा आतमध्ये ओढतो मायबाप आपला पाणी जसं जीवाला आतमध्ये ओढतं आणि मायबाप त्यातला आत्मस्वरूप किंवा जीव निघून गेल्यानंतर त्याला बाहेर ढकलतं तसा हा संसार मायबाप आपला आत ओढतो बरं का हात ओढतो आपल्याला चांगला अनुभव आहे म्हणून आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू मी नेमकं काय करू शेवटच्या चरणामध्ये त्यांनी उत्तर सांगितलं मला काय करा भक्ती करून पोट भरे आणि तुकड्या म्हणे त्यास मोक्ष मिळे भक्ती करून पोट भरायचं म्हणजे दोन्हीची सांगड सांधायची सांगड बांधारे भक्तीची हरिनामाची सांगड बांधारे विठाला आणि मग भक्ताला जो संसार करून देत नाही असा असणारा भक्त मायबाप परिस्थितीने घालतेला आणि पहा बरं या समाजामध्ये असे मायबाप ज्याच्याकडे धन दौलत आहे ना त्याला सगळे माझा माझा म्हणते काय बहीण सुद्धा म्हणून त्याला दादा म्हणते जोवर भावाकडे आहे तोपर्यंत इथलं तोपर्यंत माय बाप बरं का बहीण सुद्धा भावाला विशेष महत्व देते जोपर्यंत बरं का लक्ष देऊ नाही का लय मजा माय बाप जोपर्यंत मोठा आहे तोपर्यंत का नाही संसारामध्ये लय किंमत लय महत्व पण मायबाप सगळं गेल्यानंतर काय किंमत आहे काय परिस्थिती आपल्याला चांगलं माहिती तसं त्या भक्ताची कंडिशन झाली
बाबा परिस्थिती गांधला, कुणी गावात किंमत देना, हा कुणी त्याला महत्व देना आहे, आणि अशी परिस्थिती खालवत गेली. पण काय झालं लक्ष देऊन ऐका, मी काय सांगतोय, मागणी सांगतोय. बाबा त्यांनी काय केलं, एका गावाच्या उजव्या साईडला असं पडीक रान, आणि त्या पडीक रानात काय असतं तुम्हाला चांगलं माहिती, काटवार, सगळ्या येड्या बाबळी, हा जुन्या येड्या बाबळी सगळ्या. आणि तो म्हणला आता कोणाचंही म्हणला दर्शन घ्यायचं नाही, एकांतात आपलं साधना करायची, नामस्मरण करायचं. आणि म्हणून तो त्या जंगलामध्ये किंवा त्या काटवनामध्ये येड्या बाबळीमध्ये गेला, तिथला परिसर स्वच्छ केला, झाडं झुडपं तिथली नष्ट केली, आणि माय बाप तिथं पुरातन मंदिर होतं, त्या मंदिरात मला साफसफाई केली, आणि त्या जे मंदिराचं जे दैवत होतं मंदिरामध्ये त्याची उपासना करू लागला. आता उपासना केल्यामुळे मायबाप काही काळामध्ये, काही क्षणामध्ये, महाराज काही वेळेमध्ये ते दैवत प्रसन्न झालं. आणि त्या भक्ताला म्हणलं, माग, तुला काय मागायचं, लक्ष नाही का, मागणी केव्हा सारखी होती मला हे सांगायचं, पूर्ण द्यायचं नाही. पहा काय म्हणला तो भक्त, कारण ज्यावेळेस ते दैवत प्रसन्न झाला ते म्हणले, माग, तुला काय मागायचंय. त्याच्या जागेवरती आपण असतो तर काय झालं असतं, आपण पटापटा मागून मोकळं झालं असतं. काय काय मागितलं असतं, देव एकतर प्रगट होऊन तुम्हाला म्हणणार नाही मागा, आणि माग म्हणलं तर काय काय मागतात, घरी गेले विचार करा, इथं ना करू, विडाला विडा. भक्त हा ज्ञानी असतो, भक्त हा हुशार असतो. त्या भक्तानी महाराज तो जाणता होता, तो म्हणला जो देव मागा म्हणतोय, जे दैवत मला मागा म्हणतोय, त्याच्या आधी ओळख झाली पाहिजे. त्यांनी सांगितलं, तुम्ही कोण, मी तुम्हाला ओळखत नाही, फक्त मी उपासना थोडी केली, तुम्ही प्रसन्न झाला, माग म्हणताय, पण आपली ओळख सांगा. लक्ष देऊन ऐका, ती कोण होतं माहिती का, कोण होतं, लक्ष्मीची बहीण. कोण, सगळी हुशार मंडळीत ना. लक्ष्मीची बहीण कोण होती, अवदासा. आता अवदासा मला कीर्तन करून उडाला, मागे सुरू करून. अरे म्हणला ही अवदासा प्रसन्न झाली, आणि आपल्या मागे जर लागली तर आपल्या काय होईल, आपल्या संसाराचा आर्थिक वाटोळ झाले, आणखी वाटोळ होईल. त्यांनी ओळख करून घेतली आणि सांगितलं, तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला आहात ना, तुमची माझ्यावरती अवकृपा असू द्या. आवाज आला तुमच्यावर, काय मागितलं भक्तांनी, माझ्यावरती काय असू द्या, अवकृपा असू द्या. तुमची कृपा आहे म्हणून तर माझी ही सगळी ताणताण चालू आहे. माझ्या जीवनामधलं तुम्ही निघून जा, माझ्यावरती अवकृपा करा. ती मला दैवत मला तथास्तु. ऐका लक्ष देऊन, भाई बाप, क्षणात काय पलट झाला, क्षणात काय पलट झाला महाराज. आणि पाहता पाहता परिस्थिती गावात नाही अशी महाराज कोणाचीच नाही बरं का, अशी परिस्थिती महाराज झाली. सगळे लोक महाराज, ना आता कसं आहे तुम्हाला सगळं माहिती आहे, आधारावरती सगळे महाराज हे करायला लागले, आणि त्याला काय मान सन्मान गावामध्ये मिळायला लागला. लक्ष देऊन ऐका. आणि असं होत असताना आता एवढ्या थोड्या कालावधीमध्ये तो एवढा गर्भश्रीमंत झाला, गावची लोक सावध झाली, जागे झाले, आणि माय बाप त्याच्याकडे येऊ लागले, आणि त्याला विचारू लागली, अरे नेमकं काय झालं, हांडातून नाही सापडला तुला दरव्याचा, नेमकं झालं काय. काय काय म्हणली, नाही तिथं तो झाडीमध्ये गेलता, आणि तिथं काहीतरी तो देवाची पूजा करत होता, नक्कीच काहीतरी झालं असेल. आणि बाकीच्याने अंदाज बांधला, म्हणले नक्की ते दैवत प्रसन्न झालं, आणि त्याच्यावरती कृपा केली. सगळं गाव महाराज कुठं म्हणाला काठवणागड, सगळं गार मारा त्यांनी जीसीबी लावून सगळं साफसफाई काठवण काढून घेतलं, मंदिराचा जीर्णोद्धार केला, आणि अशी भक्तीला लोक लागलं, गाव लागलं भक्तीला. बघता बघता मला ती दैवत म्हणलं, माझ्याकडे कोणी डोकून पाहत नव्हतं, मला ती दैवत झालं प्रसन्न. आणि गावकऱ्यांना म्हणायचं काय मागायची मागा, ती म्हणायची आमच्यावर तुझी काय होते कृपा. लक्ष देऊन ऐका, काय करून होते कृपा, ती म्हणायचं तथा असतो. प्रत्येक जण आमच्यावर कृपा होती तथा असतो. माणसं राहिली नाही, बघता काय तोंडाकडे विटाला व्हायला वेळ लागला नाही. कारण माय बाप जीवनात कोण आली, अवदासा आली, लक्ष्मी निघून गेली. सांगायचा विषय असा आहे, पण तो भक्त होता, आणि ग्रामस्थही महाराज पूजा करत होते. पण महाराज एकाने ओळख करून घेतली, अरे काय ज्याच्याकडे मागायचे तो कोण आहे त्याची ओळख करून घेतली. काय मागायचं हे कळलं माय बाप, काय मागावं हे कळणं महत्वाचं आहे. आणि हे नाही कळलं तर मग घोटाळा होतो. पहा इथे नाथ महाराज आहेत, सामान्य कारण ह्या सामान्य जनासारखं आपलं झालंय. मला देवाला काही मागतो, मुलगा होऊ दे, मुलाचं लग्न जमू दे, पाळणा हलू दे, हे नाही काय काय मागतो आम्ही देवाला, काय मागतो. हा पण काय मागावं देवाला. इथं महाराज आमचे नाथ महाराज आहे, देवाकडे काही मागत नाहीत महाराज, काही मागत नाहीत. आणि एकतर मागतच नाहीत, माग म्हणल्यानंतर मागतात, आणि मागितल्यानंतर माय बाप त्यांना माहिती आहे खऱ्या अर्थाने आपलं जे मन आहे
ते स्थिर आहे का चंचल आहे? किती चंचल आहे? बहुत चंचल हा. जाता येता नगरी वा. चंचल चपळ, हा भाऊ चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, तुका म्हणे याने आणि भाऊ नाडीले शाने. बरं का, गणपती बाप्पांचा स्पेशल अभंग आहे. काय अभंग आहे तो? गण राज गणपती आधी मन घेई हाती, कारण मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्व भावे पूजा. मन जीवीचे प्रधान, मन माझे नारायण, तुका म्हणे मन चंचल, पण हाती येईल गुरुचे वळ. त्या हातामध्ये आणायचे मन, मन मुंडा, मन मुंडा आणि मग ब्रह्मदुंडा. विठाला विठा. चंचल मन आहे बाप. का सुख नाही आपल्याला? का समाधान नाही? बरे आपण सर्वजण रात्रंदिवस धडपडतोय. पहा, लक्ष देऊन ऐका माय बाप. उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत माय बाप आपण ज्या सुखाच्या शोधात आहे, त्या समाधानाच्या शोधात आहे. ते सुख, ते समाधान आपला किती लागतं नाही सांगणार तरी लागतंय का माय बाप? सांगितलं वाटतं 2 तारखा जास्त आल्या समाधान भेटेल काय करून. तुमचं नाही सांगलं, आमचं सांगतोय बरं का महाराज. कधी समाधान लाभन आपल्याला, कधी सुख लाभन माय बाप, जोपर्यंत आपलं मन महाराज स्थिर होत नाही, जोपर्यंत आपलं मन भगवंताच्या चरणावरती लागत नाही माय बाप, तोपर्यंत आपल्याला सुख समाधान शांती प्राप्त होऊ शकत नाही. विठाला विठा. आपलं मन जोपर्यंत भगवंताच्या चरणावरती लागत नाही, तोपर्यंत मन माय बाप शांत होत नाही. आणि जोपर्यंत मन शांत होत नाही, तोपर्यंत समाधान मिळत नाही. कारण शांती प्रत्यय नाही सुख आहे, दुःख. कारण शांती प्रत्यय नाही सुख. हे मन शांत केव्हा होईल? हे भगवंताच्या चरणावरती मन लागल्यानंतर शांत होईल. साधू संत प्रश्न करतात, आता कोठे धावे मन? माझे चित्त तुझे पायी राहे चंचल आहे, मन अस्थिर आहे माय बाप. बुद्धीचे अनेक तरंग क्षणोक्षणा क्षणोक्षणा पालत ते रंग, करू जाता संग तर होय पादक. अंतकरणाचं बोलायचं नको माय बाप. म्हणजे अंतकरण अस्थिर आहे माय बाप. आणि जोपर्यंत अंतकरण स्थिर होत नाही, लक्ष देऊन ऐका. कशासाठी करायचं हे परमार्थ? कशासाठी सप्ते? कशासाठी दिंड्या? कशासाठी व्रत वैकल्य उपास तपास? कशासाठी कीर्तन प्रवचन? कशासाठी माय बाप? यासाठी जप. यासाठी व्यासाने अमुक ग्रंथ केले, व्याचे हे अमुक ग्रंथ केले. कशासाठी माय बाप? खऱ्या अर्थाने आपलं जे अंतकरण आहे हे चंचल आहे आणि हे स्थिर होण्यासाठी. इतर गोष्टी ते अस्थिर होते माय बाप. बरं का, इथं उभं राहिलं सुद्धा अस्थिर होते. दिवसभर विचार करते कोणता आपण घ्यायचा. पण स्थिर कशाने होईल माय बाप? भगवंताच्या नामचिंतनाने स्थिर होईल माय बाप. भगवंताच्या नामस्मरणाने ते स्थिर होईल. भगवंताच्या चरणावरती जोपर्यंत हे मन लागत नाही, तोपर्यंत मन स्थिर होऊ शकत नाही. पहा, एक उदाहरण आहे माय बाप. आपल्याकडे आपण जर चांगल्या प्रकारे पाहिलं तर जी माशी आहे माय बाप, काय नाही पावसाळ्यात उन्हाळ्यात आता जास्त जाणवते माशी प्रमाण. मग सांगा, ती माशी
सर्व ठिकाणी बसती ना गाणी बसती